सुप्रभात, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करूया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. आपल्या विरोधातले सगळे एफआयआर रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ते हायकोर्टात गेलेत. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि त्यांच्या विरोधात केलेले सगळे एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात असलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी आता हायकोर्टात केलेली आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, अनिल देशमुख हायकोर्टात आता गेलेले आहेत आणि आपल्या विरोधातले सगळे एफआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण पाहतोय की अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं देखील एफआयआर या ठिकाणी दाखल केला होता आणि मुंबई ठिकाणी देखील त्यांच्यावर एफआयआर या ठिकाणी दाखल करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हा एफआयआर या ठिकाणी होता. 100 कोटीच्या प्रकरणात देखील सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहे. हे संपूर्ण एफआयआर जे आहेत ते रद्द करावे या संदर्भातली मागणी जी आहे ती अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. अजिंक्य, पण ही मागणी जी आहे ती एफआयआर रद्द करण्यासंदर्भातली जी मागणी आहे ती नक्की कुठल्या आधारावर केली हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या या संपूर्ण प्रकरणाला देखील कारणीभूत ठरतात असं या ठिकाणी म्हणता येईल. की सर्वात महत्त्वाचं म्हणजे रश्मी शुक्ला यांनी देखील आपल्यावर जे आरोप झालेले आहेत त्याच्या संदर्भात उत्तर देण्यासाठी किंवा आपल्याला अटक होण्यासाठी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि त्याबरोबर परमवीर सिंगांनी देखील याच पद्धतीनं याचिका दाखल केली आहे. जर अशा पद्धतीनं या दोघांना दिलासा जर मिळणार असेल अशीच जर भूमिका कदाचित अनिल देशमुख यांची देखील राहू शकते आणि म्हणून त्यांनी देखील आपली संपूर्ण एफआयआर जे आहेत ते रद्द करावे या संदर्भात उच्च न्यायालयात जी आहे आपली याचिका दाखल केलेली वाटते. प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत रहा. पुढच्या एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातली देखील अपडेट आपल्याकडनं जाणून घ्यायची आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया आपण. लसीकरणासंदर्भातली ही बातमी आहे. मुंबईमध्ये आज पालिका क्षेत्रातल्या निवडक केंद्रांवर पुन्हा एकदा 45 वर्ष आणि त्यावरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार आहे. मात्र मर्यादित लस साठा पाहता फक्त लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांनाच लस देण्यात येईल. तसंच कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या आणि थेट येणाऱ्या नागरिकांनाही यात लस दिली जाईल. दरम्यान 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांना देखील आज लस दिली जाणार आहे. ज्यांना मेसेज आलेले असतील त्याच नागरिकांना लस मिळेल. 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणासाठीची ऑनलाईन नोंदणी देखील सुरू करायला सांगितलं गेलेलं होतं आणि त्यासाठीची नोंदणी देखील सुरू झालेली होती. महानगरपालिकेच्या निर्देशित 5 लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 500 नागरिक याप्रमाणे सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत हे लसीकरण करण्यात येणार आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत. प्रफुल्ल, 45 वर्षांवरील नागरिकांना देखील निवडक केंद्रांवर लस मिळू शकणार आहे. मात्र मर्यादित लस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नेमकं किती जणांना लस दिली जाईल याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही. प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि नागरिकांनी देखील काळजीपूर्वक ऐकावी अशीच ही बातमी आहे की मुंबई महापालिकेनं लसीकरण जरी सुरू केलेलं असलं तरी ते केवळ दुसऱ्या डोससाठी आहे. म्हणजेच 45 ते पुढचा जो वयोगट आहे ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, ज्येष्ठ नागरिकांचा जो वयोगट आहे त्या वयोगटातल्या लोकांनी दुसऱ्या डोससाठी महापालिका असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल या ठिकाणी जेथे जेथे नाव नोंदणी केलेली आहे तेथेच त्यांना या डोस दिला जाणार आहे. आणि त्याचबरोबर काही जे लोक आहेत की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही पण ते डायरेक्ट या रुग्णालयांमध्ये जाणार असतील त्यांना देखील डोस देता येईल. फक्त तो डोस जो आहे तो दुसरा डोस असणार आहे. ही देखील काळजी जी आहे नागरिकांनी या ठिकाणी घ्यावी. आणि त्याचबरोबर दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18 ते 44 वयोगटातले जे तरुण आहेत
यांनी लसीकरण करताना ज्यांना ज्यांना SMS या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी महानगरपालिकेचे जे 5 रुग्णालय आहेत त्या 5 रुग्णालयामध्ये जायचं आहे आणि तेथे हे लसीकरण होईल। पण हे लसीकरण अजिंक्य अत्यंत तुरळक प्रमाणात म्हणजे जवळपास 500 ते 600 लसीकरण जे आहेत ते फक्त या 5 रुग्णालयांमध्ये होणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अतिशय नोंद घेण्यासारख्या या गोष्टी आहेत, कारण 45 वर्षांवरील जे नागरिक आहेत ज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनाच लस मिळणार आहे आणि प्राधान्यानं ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ज्या लोकांना खरं तर त्या नोंदणी केलेल्या सेंटरवर जाऊन लस मिळणं शक्य आहे त्यांनाच मिळू शकेल। मर्यादित लस साठा आहे। दुसरीकडे 18 ते 44 या वयोगटातले जे नागरिक आहेत त्या नागरिकांना देखील ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच पालिकेच्या 5 निवडक केंद्रांवर ही लस मिळू शकणार आहे। पुढची बातमी बघूया। बातमी नागपूरमधली आहे। राज्यातील MBBSचे इंटर्न डॉक्टर आता संपावर जाणार आहेत। जवळपास 3000 इंटर्न डॉक्टर संपावर जाणार आहेत। प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलाय। यामध्ये नागपूरमधील 350 डॉक्टर सहभागी झालेले आहेत। डीन ऑफिस समोर हे डॉक्टर आंदोलन देखील करतायत। अनेक प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, MBBS इंटर्न डॉक्टर संपावर जात आहेत, त्यात नागपूरमधल्या 350 डॉक्टरांचा देखील सहभाग आहे। काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित अत्यंत महत्त्वाची घटना मानावी लागेल या कोविड काळामध्ये। जर का तुम्ही बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण 3000 हे MBBS इंटर्न डॉक्टर आहेत, जे 1 वर्ष MBBS ची डिग्री त्यांची डिग्री पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष ते सेवा देत असतात। तर या संपूर्ण डॉक्टरचा अत्यंत महत्त्वाचा रोल महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेवेमध्ये असतो आणि कोविड काळामध्ये की त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाने सोडून दिलेली आहे। त्यामुळे आजपासून ते संपावर जात आहे। नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय हे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे देखील डॉक्टर आज डीन कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करणार आहे। आणि नागपूरचा जर का विचार करायचा झाला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे 200 आणि IGMC चे 150 असे साधारण 350 डॉक्टर नागपूरचे देखील हे संपावर जात आहे। तर महत्त्वाचा एक आहे की ज्या काही मागण्या त्यांच्या काल राज्य शासनाने सांगितल्या की त्यांना ज्या काही मानधन देणार आहे साधारण ते मानधन त्यांना मान्य नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या लाटेमध्ये जे मुंबई पुण्यातल्या मार्टच्या डॉक्टरांना जे इंटर्न होते त्यांना साधारण एका महिन्याला 50,000 रुपये मानधन दिलं जात होतं। त्याच त्यांच्या प्रमुख मागण्या आहे। या व्यतिरिक्त जर का ते कोविड सेंटरवर काम करत असेल तर त्यांची एक राहण्याची व्यवस्था, आयसोलेशनची व्यवस्था देखील करण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या आहे। या मागण्या संदर्भात ते आजपासून संपावर जात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते आज राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे। तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। जवळपास 3000 इंटर्न डॉक्टर संपावर जात आहेत आणि त्यात नागपूरमधल्या 350 डॉक्टरांचा सहभाग असणार आहे। प्रलंबित मागण्या सरकारनं मंजूर कराव्यात याच संदर्भात हा संप पुकारला गेलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे सत्ताधारी कोण असणार याचा फैसला आज होणार आहे। 2 तारखेला मोठ्या चुरशीनं गोकुळ दूध संघासाठी मतदान झालेलं होतं। त्यानंतर आता आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं आर्थिक सत्ता केंद्र अशी ओळख असलेल्या गोकुळवर नेमकी कुणाची सत्ता येणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। या निवडणुकीच्या निमित्तानं माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातले 3 मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह 5 आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पोलिसांनी जल्लोष करण्यावर आणि मिरवणूक काढण्यावर बंदी घातलेली आहे। आज सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येऊ नये। शहरातील बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कोविडच्या नियमाप्रमाणे बंदी घालण्यात आलेली आहे। तर बाहेरच्या तालुक्यातून कोणीही मतमोजणी ठिकाणी यायला परवानगी नाही। मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी फक्त उमेदवार तसेच त्यांचे नियुक्त मतदान मोजणीचे जे प्रतिनिधी आहेत असे एकूण 74 जणांना आतापर्यंत परवानगी ही देण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील कुठल्याही प्रकारे निकाल लागल्यानंतर रॅली व मिरवणूक काढायला याद्वारे आम्ही बंदी घालत आहोत। अशा प्रकारे जर कोणी रॅली किंवा मिरवणूक काढली किंवा इथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली तर संबंधितांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील। आणि याच
संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आहेत सध्या। संदीप, गोकुळ दूध संघावर नेमकी कोणाची सत्ता असेल हे आज आपल्याला कळणार आहे। निकाल आज या संदर्भातला लागणार आहे। मतमोजणीला सुरुवात झाली आहे का? काय सध्याची अपडेट? अजिंक्य, काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। एक वेळ आमदारकी नको, मात्र गोकुळचं संचालक पद द्या ही कार्यकर्त्यांची एक आग्रही अशी मागणी नेत्यांकडे असते, मंत्र्यांकडे असते। त्यामुळे आपण फक्त समजू शकतो की गोकुळला किती महत्व आहे। मोठ्या चुरशीनं 2 तारखेला म्हणजे जवळपास 99% मतदान झालं होतं। ठरावधारक जे होते त्यांना सहलीवर नेलं होतं। सत्ताधारी गटाकडून देखील नेण्यात आलं होतं आणि विरोधी गटाकडून देखील नेण्यात आलं होतं। त्यामुळे चुरशीनं झालेल्या मतदानानंतर आज निकाल नेमकं कुणाचा लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं तर धनंजय महाडिक माजी खासदार असतील किंवा माजी आमदार महादेवराव महाडिक असतील, यांची एक हाती सत्ता गोकुळ दूध संघावर होती। मात्र ही सत्ता उलटवून टाकण्यासाठी 3 मंत्री एकत्र आलेले आहेत। त्यांना 5 आमदार देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे ताकद दोन्ही बाजूंनी परस्पररित्या तितक्याच पद्धतीने लावली गेलेली आहे। आणि आता मतमोजणी झाल्यानंतर जल्लोष तर करण्यावर पोलिसांनी पूर्णपणे निर्बंध घातले आहेत। मिरवणूक काढण्यावर देखील बंदी आहे। मात्र ज्या ठरावधारकांना सहलीवर नेलं होतं किंवा आर्थिक जी काही गणितं घडली या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून, त्या गणितांवर आजचा निकाल अवलंबून असणार आहे। एकूण 21 संचालक असणार आहेत आणि 21 पैकी किती संचालक कुठल्या गटाचे येतात याचं गणित गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांधलं जाते। मात्र त्याचं चित्र आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत। गोकुळ दूध संघावर नेमकी कोणाची सत्ता असणार, कोणाचं वर्चस्व असणार हे आज आपल्याला या मतमोजणीच्या निमित्तानं निकालाच्या माध्यमाद्वारे कळणार आहे। पुढची बातमी बघूया। भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातल्या भिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली। रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल 60 भिकारी आढळून आले। लॉकडाऊन आणि निर्बंध कडक केल्यामुळे आणि ॲक्सेस कंट्रोलमुळे हे भिकारी रेल्वे स्टेशन बाहेर फिरताना दिसून येत आहेत। गेल्या आठवड्यात शहरात दुकान फोडीचे प्रयत्न सुरू झाले। यात पुरुष भिकारी आणि त्यांच्या सोबत असलेली आणि नशेच्या आहारी गेलेली मुलं असल्याचंही निष्पन्न झालं। त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी या भिकाऱ्यांना एकत्र केलं। भुसावळ शहरात कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी भुसावळ नगरपालिकेच्या वतीनं त्यांची कोविड टेस्ट करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी दिली। त्यांच्यामुळे स्टेशन परिसरामध्ये भुसावळमध्ये जो कोरोनाचा प्रसार रोखला जावा या दृष्टीनं आज आपण त्यांची कोविड टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट देखील आपण एकत्रितपणे करत आहोत। आपण त्यांना सर्वांना जेवण वगैरे दिलेलं आहे आणि त्यांचे फोटोज घेतलेले आहेत। त्यांची नावं आपण लिहून घेत आहोत। ते कुठून आले, त्यांचे कुटुंबीय, त्यांची काय पार्श्वभूमी आहेत या सर्व बाबींची आपण लेखी स्वरूपात माहिती कलेक्ट करत आहोत। पुढची बातमी बघूया। नागपुरात इंडस पेपर मिलला लागलेली आग आता आटोक्यात आलेली आहे। पेपर मिलला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 14 तास प्रयत्न करावे लागले। काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही आग लागलेली होती। पेपर मिलमध्ये टिश्यू पेपर आणि टॉयलेट पेपर तयार केले जात होते। यासाठी लागणारा कच्चा माल या आगीमध्ये जळून खाक झालाय। मात्र इंडस पेपर मिलची ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलेलं आहे। तब्बल 14 तासांनंतर ही आग आटोक्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। तुषार, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागलेली होती? काय नेमकी त्याबद्दलची माहिती आणि आर्थिक नुकसान नेमकं किती झालंय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर काल सायंकाळला 5 वाजताच्या सुमारामध्ये नागपूरच्या इंडस पेपर मिलला ही आग लागली होती। आग इतकी भीषण होती की साधारण आता 15 तास होत आहेत तरीही ती आग थोड्या प्रमाणात काही ना अशी सुरू आहे। आगीवर पूर्णपणे नियंत्रण जरी मिळवलं असलं तरी आग पूर्णपणे विझलेली नाही। महत्वाचा विषय की ही जी पेपर मिल आहे इथे टिश्यू पेपर तयार करण्याचा कारखाना होता आणि त्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल होतं, मध्ये जुने कागद असो किंवा खर्डे असो, ते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ठेवले होते। साधारण 30,000 टन तिथे तो कागदाचा रॉ मटेरियल तिथे ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याला साधारण 5 वाजताच्या सुमारामध्ये काल सायंकाळला आग लागली। आग नेमकी कोणत्या कारणाला लागली हे अग्निशमन दलाला देखील अजून कळलेलं नाही। हा संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला साधारण म्हणजे 10 गाड्या अग्निशमन दलाच्या सातत्याने रात्रभर आग विझवत होते तरीही ती आग पूर्णपणे विझली नाही।
शेवटी तो पूर्ण तिथे ठेवलेला जो रॉ मटेरियल होतं ते पूर्ण जळून राख झाला आणि ती आग आपोआप विझली. म्हणजे अग्निशमन दलाने प्रयत्न केले पण आग जी विझली ती पूर्ण रॉ मटेरियल जळून राख झाल्यानंतर विझली. यामध्ये साधारण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर ते 30,000 टनाचा जो रॉ मटेरियलचा खरडा होता तोच करोडो रुपयाच्या किमतीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तर या संदर्भात त्या घटनेमध्ये एक सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. आता याचा संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये नेमकं स्पष्ट होईल की आग नेमकी कोणत्या कारणाने लागली आणि त्यामध्ये किती नुकसान झालं. तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुंबईतल्या मुलुंड पश्चिमेकडे असलेल्या आशानगर परिसरातल्या नंदनवन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये सोमवारी रात्री 11:15च्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या आगीत 4 गाळे पूर्णपणे जळून खाक झालेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रणही मिळवलं. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश जरी आलेलं असलं तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येते. काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच आपण पाहतोय अजिंक्य की एकूणच सगळ्यांनाच म्हणजे जीवनावश्यक वस्तू किंवा जीवनावश्यक बाबी वगळता सगळ्याच प्रकारच्या कारखान्यांना आणि उद्योगधंद्यांवर बंदी आहे तशी बघितली तर हा जो भाग आहे तो मिनर्वा इंडस्ट्रियल इस्टेटचा आहे आणि साधारणतः रात्री 11:30च्या सुमारास इथे आग लागली. ही आग खूप मोठी होती, जसं तू उल्लेख केला की साधारणतः 4 गाळे जळून भस्मसात झाले आणि याच्यामध्ये बरीच मोठी वित्तहानी झालेली आहे. आणि आगीवरून आपल्या लक्षात येतं की हा जो परिसर आहे तो कशा पद्धतीनं हे गाळे कसे अगदी एकमेकांना चिटकून उभे आणि दाटीचा परिसर आहे. पण वेळेत फायर ब्रिगेड पोहोचल्यानं ही आग नियंत्रणात आणली गेली. साधारणतः ही आग कशामुळे लागलेली आहे याची चौकशी सुरू आहे. साधारणतः 1-2 दिवसात कळू शकेल की आगीचं नेमकं काय कारण होतं. अजिंक्य. स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये अव्वल नाव असलेल्या आणि मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनी हा निर्णय या दोघांनी घेतल्यानंतर अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलंय. याची घोषणा दोघांनीही एका ऑफिशियल स्टेटमेंटद्वारे केलेली आहे. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही आमचं लग्न संपवून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स विभक्त होणार आहेत आणि आपण विभक्त होणार असल्याचा निर्णय त्यांनी एक अधिकृत निवेदन जारी करून जाहीर केलेला आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.